नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आजचे जे काय चालू घडामोडीचे प्रश्न आहेत हे प्रश्न विश्लेषणाच्या माध्यमातून पाहायचे आहेत आणि त्यासाठी आपण पहिल्या प्रश्नाच्या एकंदरीत आढावा जो काय असणार आहे त्या आढावा माहितीकडे आपल्याला जायचं आहे आणि त्यासाठी कुठेही जाऊ नका। इथे आपण पहिला प्रश्न एक्सप्लेन करून देण्याचा प्रयत्न करूयात। विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलंय बघा, प्रश्न कशा पद्धतीने तयार केलाय ते एकदा क्लिअर करूयात। बघा, आरोग्याच्या संदर्भामधला प्रश्न आहे। 9वे फार्मामेड 2026 परिषद जी आहे ही कुठे आयोजित केली जाणार आहे, अशा प्रकारचा प्रश्न तयार केलेला आहे। आणि एक क्लिअर करा की या ठिकाणी एक गोष्ट कळाली पाहिजे, फार्मामेड नावाची ही एक कंपनी आहे, फार्मास्युटिकल कंपनी आहे जी स्वित्झर्लंड या देशाची कंपनी आहे आणि जगामध्ये खूप नामांकित कंपनी समजल्या जाते। आणि ही जी कंपनी आहे ही कंपनी काय करते, त्वचेचे जे काय विकार आहेत, स्किनचे जे काय प्रॉब्लेम आहेत आणि त्याचबरोबर सौंदर्याच्या संदर्भामधील जेवढ्या काय वस्तू आहेत, औषधं आहेत, ती औषधं तयार करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं। आणि या संस्थेची किंवा या कंपनीची म्हणू आपण, या कंपनीची जी कॉन्फरन्स आहे ही कॉन्फरन्स अलीकडे नवी दिल्ली या ठिकाणी घेण्यात आली किंवा पार पडली। ओके, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा समजून घेऊयात। बघा काय म्हटलंय, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन नावाची एक संस्था आहे आणि या ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे महासंचालक कोण झाले आहेत, नव्याने नियुक्ती करण्यात आलेली व्यक्ती कोणती आहे, तर या इमेजवरून काही जणांच्या लक्षात आलं असेल, मॅट ब्रिटन असं यांचं नाव आहे। लक्षात राहू द्या, काय नाव आहे, मॅट ब्रिटन असं त्यांचं नाव आहे आणि यांची महासंचालक म्हणून नुकतीच काय झाली तर नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपण पुढचा प्रश्न समजून घेऊयात। हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो आणि याच्यावरती जीकेला मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात। ते कोणते प्रश्न आहेत हे देखील आपण व्यवस्थित समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात। बघा, या ठिकाणी म्हटलंय भारतीय रिझर्व्ह बँक आहे आणि या रिझर्व्ह बँकेची स्थापना ही कोणत्या दिवशी झाली, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे। आता लक्षात ठेवा, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण या ठिकाणी चालू घडामोडीमध्ये का आणला, कारण अलीकडे RBIचं जे काय महत्त्व आहे किंवा RBI ही जी बँक आहे ही बँक मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे, कारण रुपयाचं जे काय अवमूल्यांकन आहे ते अलीकडे मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत चाललेला आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून हा चर्चेत असलेला मुद्दा आहे। म्हणून हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि RBIची जी काय स्थापना आहे ती 1 एप्रिल 1935ला झालेली आहे। आणि RBIचा जर आपण विचार केला तर RBIची जी काय स्थापना आहे ती एका विशिष्ट कायद्याने झालेली, कायदा तयार करून अस्तित्वात आलेली ही काय होती तर ही एक बँक होती, स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्येच अस्तित्वात आली होती। भारतीय रिझर्व्ह बँक कायदा म्हटलं जातं, 1934चा कायदा आहे, म्हणून हे देखील परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं गेलेलं आहे, लक्षात राहू द्या। आणि या बँकेचं मुख्यालय जर तुम्ही पाहिलं तर हे मुख्यालय तुम्हाला मुंबई या ठिकाणी बघायला मिळतं, हे लक्षात राहू द्या। पण अगोदर आपण सुरुवातीचं मुख्यालय जर विचारात घेतलं तर ते कलकत्ता होतं आणि 1937ला ते मुख्यालय काय करण्यात आलं, कलकत्त्यावरून कुठे हलवण्यात आलं तर मुंबई राजधानीच्या ठिकाणी आणण्यात आलं। आणि या बँकेचं राष्ट्रीयकरण जे आहे ते 1 जानेवारी 1949ला झालं होतं। इथे पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारून झालेला आहे, लक्षात राहू द्या। आणि हा पण प्रश्न विचारला गेलेला आहे, संजय मल्होत्रा हे जे आहेत हे सध्या काय आहेत, या बँकेचे गव्हर्नर आहेत, म्हणून हाही प्रश्न चांगला करायचा आहे। 26वे गव्हर्नर आहेत, कितवे गव्हर्नर आहेत, 26वे गव्हर्नर आहेत। रिझर्व्ह बँक जी आहे त्या स्थापनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि त्यांचं जे पुस्तक आहे प्रॉब्लेम ऑफ द रुपी, या पुस्तकाच्या आधारावरच या बँकेची काय करण्यात आलेली रचना करण्यात आलेली आहे, म्हणून हे देखील या ठिकाणी गरजेचं आहे। तर या बँकेची रचना करण्यासाठी किंवा भारताला अशा प्रकारची बँक असायला पाहिजे त्यासाठी भारतात एक कमिशन आलं होतं, ज्या कमिशनला आपण हिल्टन यंग कमिशन म्हणतो। आणि हे जे हिल्टन यंग कमिशन आहे हे कमिशन भारतामध्ये आलं आणि या कमिशन पुढे साक्ष देण्यासाठी किंवा भारताच्या समस्या
मांडण्यासाठी, भारताची बँकिंग व्यवस्था समजून सांगण्यासाठी एका व्यक्तीला आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि ज्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतं. आणि या आयोगामध्ये ते प्रामुख्याने सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यांचे जे काही विचार आहेत ते विचार अतिशय मोलाचे ठरले होते. त्या आयोगामध्ये असलेले इतर जे काही सदस्य आहेत त्या प्रत्येकाकडे प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे पुस्तक होतं. या पुस्तकाचा आधार घेऊनच इथे या बँकेची काय करण्यात आलेली होती तर स्थापना करण्यात आलेली होती असं आपण म्हणूयात. पुढे जाऊयात. लक्ष द्या, जे वृद्ध लोक आहेत या वृद्धांसाठी स्वातंत्र्य ज्येष्ठ नागरिक अर्थसंकल्प जो आहे अशा प्रकारचा अर्थसंकल्प भारतामध्ये मांडणारं पहिलं राज्य कोणतं आहे अशा प्रकारचा प्रश्न इथे तयार केला आहे. तर केरळ हे एकमेव राज्य आहे आत्तापर्यंत की ज्या राज्याने वृद्धांसाठी देखील काय केलंय तर अर्थसंकल्प मांडण्याची जी काय तरतूद आहे ही या ठिकाणी केलेली बघायला मिळते. ओके, तर हा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेला आहे. ज्येष्ठ नागरिक अर्थसंकल्प नाव आहे अर्थसंकल्पाला. आपण जनरली काय केलं जातं की साधारण अर्थसंकल्प मांडला जात असतो, मग तो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून केंद्रीय ज्याला अर्थमंत्री असं आपण म्हणूयात ते मांडत असतात संसदेमध्ये. ओके, आता इथे काय समजून घ्यायचं आहे बघा, भारतातलं पहिलंच राज्य आहे आणि म्हणून परीक्षेच्या दृष्टीने हा व्हेरी IMP पॉईंट्स असेल. आता पुढे जाऊयात आपण. वर्ष कोणतं आहे, कोणत्या वर्षासाठी मांडला जात आहे तर 2026-27 साठी हा अर्थसंकल्प मांडला जातोय. याच्यामध्ये विशेषता काय आहे, वैशिष्ट्य काय आहे तर स्वातंत्र्य एल्डरली बजेट म्हटलंय त्याला, ज्याला आपण ज्येष्ठ नागरिक अर्थसंकल्प असं देखील म्हणतो. आणि एकूण तरतूद किती केलेली तर बघा 46,236.52 कोटी एवढी जी काय तरतूद आहे किंवा एवढं जे काय बजेट आहे ते मांडलं जाणार आहे, त्याला मंजुरी दिली जाणार आहे. आणि एकूणच बजेटमध्ये आपण जर वाटा जर पाहिला तर तो एकूण जे मूळ बजेट आहे का त्या बजेटमधला जर वाटा पाहिला आपण 19.7% असणार आहे. पण हा स्वतंत्ररित्या मांडलेलं बजेट आहे. याचा उद्देश काय आहे तर वृद्धांची सामाजिक सुरक्षा वाढवण्याचा उद्देश आहे. त्यानंतर परत पुढे बघा, हे खूप महत्त्वाचे उद्देश आहेत. सामाजिक सुरक्षा वाढली पाहिजे, त्यानंतर त्यांना पेन्शनची व्यवस्था मिळाली पाहिजे, आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. आणि शासन कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहे तर वाढती जी काय लोकसंख्या आहे त्यावरती काम करणार आहे. आणि सन्मानाने जीवन प्रत्येकाला जगता आलं पाहिजे आणि हे जीवन जगत असताना कोणत्या सुविधा गरजेच्या त्या देखील पुरवल्या जाणार आहेत. त्यानंतर पुढे बघा, इथे काय म्हटलंय तर रामनाथ गोयंका पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार हा जो आहे हा पुरस्कार पत्रकारिता या क्षेत्रासाठी दिला जातोय, हे लक्षात राहू द्या. आणि या पुरस्काराची 20वी आवृत्ती या वर्षी असणार आहे. आणि या पुरस्काराचे विजेते कोण ठरलेला आहे असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकेल. तर या पुरस्काराचे विजेते संदीप दिघे, श्रेया चटर्जी आणि त्याचबरोबर चॅटर्जी आणि अरविंद ओझा हे तिघही ठरलेत. म्हणून आपलं उत्तर काय असलं पाहिजे, वरील तिन्ही बरोबर किंवा सर्व बरोबर. आता एक निवडक माहिती दिलेली, खूप महत्त्वाची माहिती समजून घ्या. आता बघा, रामनाथ गोयंका पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार हा जो आहे हा इंडियन एक्सप्रेस ग्रुप तर्फे दिला जातो. आणि हा कुठं दिला गेलेला आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केलेला होता हा सोहळा. आणि त्या सोहळ्यामध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचं वितरण झालेलं आहे. या पुरस्काराचं उद्घाटन कुणाच्या माध्यमातून झालं आहे तर देशाचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या माध्यमातून उद्घाटन झालेलं आहे. विजेत्यांना सन्मानित त्यांनी केलेला आहे. आणि एकूण 25 पत्रकारांना हा सन्मान या ठिकाणी दिलेला आहे. आणि पार्श्वभूमी जर पाहिली या पुरस्काराची तर समजून घ्या, हे पुरस्कार रामनाथ गोयंका फाउंडेशनच्या माध्यमातून 2025 साली सुरू झालेले आहेत. आणि कुणाच्या स्मरणार्थ चालू केलेत बघा, इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे संस्थापक ज्यांचं नाव आहे रामनाथ गोयंका आणि त्या पुरस्काराला देखील त्यांचंच नाव दिलंय. यांच्या शताब्दी निमित्त फाउंडेशनने हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार सुरू केलेला होता. आणि सन्मान विषयी जर आपण पाहिलं तर या पुरस्काराच्या प्रत्येक प्राप्त करता जो असणार आहे, ज्याला पुरस्कार द्यायचा आहे त्याला प्रशस्ती पत्र आणि त्यानंतर चषक दिलं जातं. आणि 1 लाख रुपये रोख रक्कम त्या व्यक्तीला दिली जाते.
हे पण या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि 20वी आवृत्ती असणार आहे. यामध्ये संदीप दिघे, त्यानंतर परत टाइम्स ऑफ इंडिया चे जे काय व्यक्ती आहेत किंवा हे टाइम्स ऑफ इंडियाचे प्रामुख्याने कार्यकर्ता आहेत. त्यानंतर पुढे इंडिया टुडेचे 2 व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने श्रेया चॅटर्जी आहे, अरविंद ओझा आहे. अशा प्रकारचे महत्त्वाचे जे काय व्यक्ती आहेत त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व्हावा त्यासाठी अशा प्रकारचे पुरस्कार दिले जातात. पुढे जाऊयात. NCERT हा एक आपल्याकडे बोर्ड आहे नॅशनल लेवलला काम करणारा. बघा NCERTला कोणत्या विशेष श्रेणी अंतर्गत अभिमत विद्यापीठाचा जो काय दर्जा आहे तो दर्जा बहाल करण्यात येत आहे. अभिमत विद्यापीठाचा म्हटलंय बरं का. तर कसं विद्यापीठ, तर कोणत्या श्रेणीमध्ये, तर डी नोहो या श्रेणीमध्ये दिला जात आहे, लक्षात राहू द्या. पण या बोर्डाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला तर काय होऊ शकेल, तर हे जे बोर्ड आहे आता काय करू शकेल, स्वतःचे अभ्यासक्रम ठरवेल. मग BA चा अभ्यासक्रम, BSc त्यांचे असेल, म्हणजे डिग्र्या वेगवेगळ्या PhD पर्यंत यांचे अभ्यासक्रम ठरतील, हे ते स्वतः डिग्र्या देतील. ओके. NCERTला विद्यापीठाचा दर्जा दिलाय. अभिमत विद्यापीठाचा उद्दिष्ट काय आहे बघा, शैक्षणिक संशोधन व्हावं, अभ्यासक्रमाची निर्मिती करावी त्यांनी, आणि पाठ्यपुस्तके निर्मिती करावी, आणि अध्यापन अभ्यास साहित्याचा विकास देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात करावा म्हणून, आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ती घोषणा केलेली आहे. आणि ही जी न्यूज आहे ती PTIने दिली, नवी दिल्ली या ठिकाणावरून. त्यानंतर NCERTला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर स्वतःच्या पदव्या देण्याचा त्यांना अधिकार बहाल करण्यात येणार आहे. पण कुठे यांचं ऑफिस आहे, कोणत्या ऑफिसला प्रामुख्याने दिला जाणार आहे, तर शिलाँग या ठिकाणी असणारं जे ऑफिस आहे तिथे एक दिला जाणार आहे, भोपाळ, त्यानंतर अजमेर, आणि पुढे भुवनेश्वर, आणि या ठिकाणी मैसूर हे कर्नाटकमध्ये येतं. एवढ्याच भागामध्ये हा दर्जा असणार आहे. तिथे अभिजात विद्यापीठाचं ऑफिस असणार आहे आणि तिथूनच हा सगळा कारभार चालू होणार आहे. बघा, भोपाळ येथील पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प पुढे चालू ठेवला जाणार आहे. व्यावसायिक नफा कमवणाऱ्या उपक्रमात सहभागी नाही अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्था या ठिकाणी विचारात घेतल्या जाणार आहेत. आता हे काय फार महत्त्वाचं नाही, मी डायरेक्ट पुढे जातो, सोडून देते. पुढे जाऊयात. बघा, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी परत एकदा बघा दुसऱ्यांदा कोणाची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. तर इथे करेक्ट उत्तर तुम्हाला फोटोवरून लक्षात आलंच असेल. लक्षात ठेवा, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि इतर उपाध्यक्ष देखील या ग्रंथालयाचे निवडले जाणार आहेत. 7 उपाध्यक्ष असणार आहेत. ओके, 15 सदस्य असणार आहेत. पुढे जाऊयात. बघा, 8व्या हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2025चा हा पुरस्कार आहे. पण या पुरस्काराचं वितरण 26 मध्ये झालेलं आहे. तर पुरुष गटामध्ये प्लेयर ऑफ द इयर ज्या पुरस्काराला बलवीर सिंग पुरस्कार, वरिष्ठ पुरस्कार म्हणून देखील संबोधले जात आहे. आणि हा पुरस्कार कुणाला दिला जात आहे, तर हार्दिक सिंग याला तो पुरस्कार दिला जात आहे. हॉकीमधला खूप चांगला प्लेयर आहे. आणि त्याचबरोबर ही एक महिला खेळाडू, हिला देखील दिला गेलेला आहे, जिचं नाव आहे नवनीत कौर आहे. बघा, लक्षात राहू द्या. आणि या दोघांना पुरस्कार मिळाला आहे. पुरुष गटामध्ये हार्दिक सिंग आणि महिला गटामध्ये नवनीत कौर यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुरस्काराचं नाव परत एकदा सांगतो मी. बघा, हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार हा पुरस्कार या दोघांना दिला गेलेला आहे. आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न समजून घेऊयात. बघा, 8व्या हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार जो आहे हा पुरस्कार कुणाला दिला गेलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर हा जो पुरस्कार आहे हा यांना मिळाला आहे. आणि ज्यांचं नाव काय आहे, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 असणार आहे. बघा, जफर इक्बाल असं त्यांचं नाव आहे, ज्यांनी या ठिकाणी म्हणजे 1984च्या दरम्यान खूप चांगलं काम केलेलं आहे. 1984 1980च्या दरम्यान हॉकीमध्ये अतिशय नामवंत असलेली व्यक्ती होती. आणि 1984ला डायरेक्ट नेतृत्व केलं भारतीय हॉकी संघाचं. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, नितीश कुमार जे बिहारचे 10 वेळेस काय झालेले होते, मुख्यमंत्री झालेले होते, त्यांनी रेकॉर्ड तयार केलेला होता.
परंतु नुकताच त्यांनी काय केलेलं आहे, त्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि कोणत्या सभागृहाचे सदस्य म्हणून बिनविरोध त्यांची काय झालेली तर निवड झालेली आहे. तर इथे करेक्ट उत्तर काय आहे, राज्यसभा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो 10 तारखेलाच, येणाऱ्या 10 तारखेलाच आता त्यांना काय दिली जाणार आहे, शपथ दिली जाणार आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. बघा, CM नितीश कुमार यांची विधान परिषदेच्या सदस्य पदासाठी त्यांनी काय दिलाय, राजीनामा दिला. आणि बिहारमध्ये राजकीय समीकरण आता काय होणार आहे, बदलणार आहे. ओके, हे देखील लक्षात राहू द्या. तर अशा पद्धतीने जो काय मुद्दा आहे तो इथे आपल्याला बघायला मिळतो. अशा गोष्टी आपल्याला चांगल्या करायच्या आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद मित्रांनो. पुनश्च एकदा नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटणार आहोत.